काल एक क्लायंट आणि त्यांची वाईफ आले होते गाडी घेण्यासंदर्भात कन्सल्टेशन घेण्यासाठी. आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या आणि यातून मला लक्षात आलं, की त्यांची इच्छा होती क्रेटा घ्यायचंय आणि त्यांच्या वाईफचं म्हणणं होतं, की नाही आपण वॅगनर वगैरे घेऊ. उरलेला पैसा इन्व्हेस्ट करू म्हणजे पुढे जाऊन आपल्याला क्रेटाही घेता येईल आणि त्या पैशांनी अजून एक्स्ट्रा काही जर आपल्याला अपग्रेडेशन आपल्या लाईफमध्ये आणायचे असतील, तर ते सुद्धा आणता येतील. मी सुद्धा त्यांच्या वाईफच्या या मताबरोबर सहमत झालो. त्यांना म्हटलं, की "हे बघा तुम्हाला क्रेटा घ्यायची असेल तर तुम्ही 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर अपग्रेड करा. पण आत्ता जर तुम्ही थोडासा तुमचा जो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जे मन होतंय, तुम्ही स्वतःवर कंट्रोल केलं आणि जर तुमच्या ग्रॅटिफिकेशनला थोडंसं डिले केलं, तर लक्षात घ्या तुमचे पैसे वाचतील. जवळ-जवळ 1/3 पैशांमध्येच तुमची वॅगनर येऊन जाईल आणि उरलेले पैसे तुम्ही अर्थातच इन्व्हेस्ट करू शकाल. तुम्हाला तुमचे भविष्यातले जे काही ऑब्लिगेशन्स आहे, भविष्यातले जे काही तुमचे गोल्स आहे, ते अचीव्ह करायला फार जास्ती फायदा होईल. दोघांनाही माझं म्हणणं पटलं. दोघंही घरी गेले आणि मला असं वाटलं होतं, की हे कन्विन्स झालेत आता हे वॅगनर घेतील. आठवडा गेला आणि मी पाहतोय Instagramवर त्यांचे क्रेटाचे फोटो टाकलेले. मस्तपैकी ते लाल कपडा पाठीमागे घेतायत आणि एक मस्त रील बनवलेली आहे आणि फार छान असा व्हिडिओ होता. मी थोडेसे दिवस जाऊ दिले आणि त्यांना पुन्हा एकदा म्हटलं, भेटायला बोलूयात." त्यांना भेटायला बोलवलं. यावेळेस फक्त सरच आलेत. त्यांना म्हटलं, "सर असं काय घडलं, की तुम्ही एकदम कन्विन्स झालेले होते वॅगनआर घेण्यासाठी आणि क्रेटा घेऊन आले?" ते म्हणाले, "सर काय झालं," म्हणे, "माझ्या मिसेसचे जे भाऊ आहेत, ते नेमके घरी आलेले होते आणि त्यांनी मला सांगितलं, की जावई तुम्ही गाडी घेता तर भारी घ्या, तुमच्या पर्सनॅलिटीला सूट झाली पाहिजे." आणि मला पण ते पटलं म्हणे, की मला क्रेटा घेतली पाहिजे कारण की 4 लोकांमध्ये एक वजन पडतं जर गाडी क्वालिटी असेल तर. म्हटलं, "बरोबर आहे सर." तर तुम्ही मला सांगा म्हटलं, "तुम्ही करता काय?" ते म्हणाले, "मी जॉब करतो." म्हटलं, "तुम्ही जर क्रेटा घेऊन त्या जॉबला गेले, तर तुम्हाला लगेच प्रमोशन मिळालं का?" यावर त्यांना थोडंसं माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असणार असं मला वाटतंय. पण ठीक आहे. माझा जो सांगण्याचा हेतू होता या स्टोरीमधून तो हाच आहे, की आपण जी गाडी घेतो, आपण जे घर घेतो, आपण जी ज्वेलरी घेतो किंवा ज्या काही लक्झरी आयटम्स घेतोय, ज्याची आवश्यकता आपल्याला जेवढी आपण घेतोय तेवढी नाहीये. ती गोष्ट घेताना आपण विचार केला पाहिजे, की आपण स्वतःच्या इच्छेने घेतोय, स्वतःसाठी घेतोय, की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी घेतोय. बऱ्याच वेळा आहे ना, या गोष्टीत फार मोठं कन्फ्युजन तयार होत असतं. बऱ्याच जणांना वाटतं, की मी स्वतःसाठी घेतोय, मला काही दुसऱ्यांना दाखवायचं नाहीये. पण ॲक्चुअली ते घेत असतात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. कारण की मॅक्सिमम टाईम्स मी ऐकलंय, की आपण आपल्या लेव्हलला सूट होईल अशी गाडी घ्यायला पाहिजे. लेव्हलला सूट होईल याचा अर्थ काय होतो? दुसऱ्यांनी बघितल्यावर त्यांना आपली लेव्हल कळाली पाहिजे असंच ना? मित्रांनो, लक्षात घ्या, घेतली पाहिजे, आपली लेव्हल वाढवली पाहिजे. ऑफकोर्स वाढवली पाहिजे. पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप वाढवली, तर ती वाढलेली लेव्हल आहे ना ॲक्चुअली ती कधीच खाली येणार नाही. जर तुम्ही आज गाडी घेतली आणि उद्या काही एक मोठा खर्च तुम्हाला आवश्यकता आली, एखादी इमर्जन्सी आली, तर तुम्हाला ऑफकोर्स तुमच्या इन्व्हेस्टमेंटकडे जावं लागणार आहे. म्हणजे तुमच्या भविष्यातले गोल्स तुम्ही बाजूला टाकून द्याल. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला विथड्रॉ करावं लागणार आहे. तर तुम्ही डिसिजन घेताना असा घेऊच नका, की तो तुम्हाला फार जास्ती महागात पडू शकतो. प्लॅनिंगनी जा. तुमच्या जो कोणी प्रोफेशनलची तुम्ही मदत घेता त्यांच्याशी बोला, की कधी घेतली पाहिजे. येस माझं ड्रीम आहे ही गाडी घ्यायची, पण कधी घेतली पाहिजे? तो तुम्हाला सांगेल, "सर आज नाही 5 वर्षांनी घ्या." असं गेल्याने काय होईल? तुमचं जे ग्रॅटिफिकेशन आहे, आज आज जे तुम्हाला खूप जास्ती नीड वाटते, ते आपोआप तुम्हाला वाटेल, की नाही यार, 1 महिना 2 महिने झाल्यानंतर वाटेल, की नाही नीड नव्हती किंवा त्या व्यक्तींना सुद्धा आज गाडी घेऊन जेव्हा 2-4 महिने होतील, त्यांना पण वाटेल, की वॅगनआर जरी घेतली असती, तर फार काही माझ्या लाईफमध्ये फरक पडला नसता. या गोष्टी कधी केल्या पाहिजे? आपल्या अवकातच्या बाहेर जाण्याची जी काम आहे, ते कधी केलं पाहिजे? ज्यावेळेस आपली अवकात त्याच्या 10 पट आहे. एक एक छान असा रूल मी ऐकला होता. एक TEDxच्या व्हिडिओवर ऐकला होता. एका मुलीने सांगितलं होतं, की तिच्या वडिलांनी तिला एक फार छान अशी फायनान्शियल ॲडव्हाइस दिली आणि ती ॲडव्हाइस अशी होती, की तुम्ही कुठलीही लक्झरी आयटम तेव्हाच घ्या,
ज्यावेळेस तुमची नेटवर्थ त्याच्या 10 पट आहे. म्हणजे जर 25 लाखाची गाडी घ्यायची आहे, तर आपला बँक बॅलन्स 2.5 कोटी असला पाहिजे. ज्यावेळेस ही गोष्ट तुम्हाला सेन्स मेक करेल ना, त्यावेळेस तुम्ही खरे श्रीमंत व्हाल. कारण की बरेच लोकांना वाटतं की आदेश चुकीचं बोलतोय, आदेश काहीतरी स्वतःचा बिझनेस व्हावा, स्वतःचे म्युच्युअल फंड विकले जावे म्हणून काहीतरी फेक्या मारतोय. पण ऍक्च्युली तुम्ही बघा, जे खरंच रिअली रिच आहेत, ते काय करतात? त्यांचा फायनान्शियल डिसिजन कशा पद्धतीने घेतात? सिंपल आहे. ते ज्या गोष्टी 10 वेळा घेऊ शकतात ना, ती 1 वेळा घेतात. आणि त्याचमुळे लाईफमध्ये त्यांना कधीही पैसे कमी पडत नाही. आणि कमी न पडल्यामुळं त्यांचा बेस मोठा होतो. मी कायम सांगत असतो, की जर ज्यावेळेस तुमचा बेस मोठा होईल, तुमची इन्व्हेस्टेड अमाउंट मोठी होईल, त्यावेळेस त्याच्यावर मिळणारे रिटर्न्स आपोआप मोठे दिसायला लागतील आणि त्यावेळेस लोकांना वाटेल, की हा व्यक्ती रात्रीतून एवढा श्रीमंत कसा झाला? आणि ही सगळी कमाल आहे फक्त एकाच गोष्टीची आणि ती एक गोष्ट आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन. हो मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या ह्युमन रेससाठी, मनुष्यासाठी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आजकाल फार जास्ती महत्वाचं होऊन गेलेलं आहे. म्हणजे मला आज क्रेविंग झाली, वडापाव खाणे काय तो खाणे काय, सँडविच खाणे काय तो खाणे काय आणि अब्बी खाणे काय. पण जो व्यक्ती म्हणतो नाही आज नाही, आपण पुढच्या महिन्यात खाऊ किंवा 2 दिवसानंतर खाऊ, त्याला कळतं की ती क्रेविंग, ते जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन होतं, ती थोड्या वेळापुरतं मर्यादित होतं. आणि या छोट्या-छोट्या डिसिजन्स आपल्या आयुष्यात मोठे बदल्स घडवतात. कारण सांगतो, की मनुष्य ना त्याच्या सवयींचा गुलाम असतो. छोट्या बाबतीत, छोट्या पैशांच्या बाबतीत किंवा छोट्या डिसिजन्सच्या बाबतीत, ज्यांची अमाउंट छोटी आहे, ज्यांचा इफेक्ट छोटा आहे, त्या डिसिजनमध्ये जर आपण स्वतःला जर कंट्रोल करू शकलो ना, तर नक्कीच मोठ्या डिसिजनमध्ये सुद्धा आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओतून जर तुम्हाला काही कन्क्लूड करायचं असेल, तर एवढंच करा, की कुठलीही गोष्ट विदाऊट प्लॅन करू नका आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनसाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून काहीही लक्झरी आयटम्स कधीच घेऊ नका. तुम्ही काय अफोर्ड करू शकता ते घ्या. कारण की तुम्हाला वेल्दी बनायचंय, इतकं वेल्दी बनायचंय, की जनरेशनल वेल्थ क्रिएट झाली पाहिजे. कधी पैशांकडे बघावं नाही लागलं पाहिजे कुठलीही गोष्ट घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं आज आवश्यक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. दिस इज आदेश बाकरे, क्वालिफाईड पर्सनल फायनान्स प्रोफेशनल अँड एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सायनिंग ऑफ. थँक यू.